नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI क्लर्क 5 जानेवारी 2024 या दिवशी आलेल्या पेपरमधील एरर्स या टॉपिकवरील 4 क्वेश्चन्स. पहिला आहे द ऑडियन्स वेअर बिकमिंग रेस्टिव्ह ॲज दे वेटेड फॉर द परफॉर्मन्स टू बिगिन आणि लास्ट ऑप्शन आहे नो एरर. आता जेव्हा ऑडियन्स हा एक ग्रुप म्हणून कार्य करतो, इथे ऑडियन्स इज कन्सिडर्ड ॲज अ ग्रुप. ग्रुप म्हणजे एक ग्रुप, आणि हा ग्रुप सिंग्युलर म्हणून कार्य करतो, एक वचनी सिंग्युलर. म्हणजे इथे या ऑडियन्ससाठी जे इथं वेअर आलेलं आहे, त्या वेअरच्या ऐवजी यायला पाहिजे होतं वॉज. ऑडियन्स इज अ कलेक्टिव्ह नाउन. व्हेन अ कलेक्टिव्ह नाउन रेफर्स टू द ग्रुप इट टेक्स अ सिंग्युलर वर्ब. म्हणून इथे वॉज पाहिजे, तर एरर आहे पहिल्यामध्ये. सेकंड, द मॅटर स्ट्रिक्टली इररिलेव्हन्स ॲट दिस पॉइंट इन द प्रोसिडिंग्स, नो एरर. आता हा जो इररिलेव्हन्स हा शब्द आहे, याऐवजी काय पाहिजे होतं, हा एक नाऊन आहे, नाऊन. आणि या वाक्याचा जर भावार्थ लक्षात घेतला तर यासाठी एक ॲडजेक्टिव्ह पाहिजेत, ॲडजेक्टिव्ह. स्ट्रिक्टली हे ॲडजेक्टिव्ह आहे, मग स्ट्रिक्टली नुसार इथे पाहिजे होतं इररिलेव्हंट, IRREVANT. म्हणजे एरर आहे बी मध्ये. थर्ड, स्केर्सली हॅड गॉट थ्रू द डोअर देन द फोन रँग. आता जेव्हा दोन गोष्टी क्विकली होतात तेव्हा इथे देनच्या ऐवजी व्हेन असं यायला पाहिजे. म्हणजे एरर आहे या भागामध्ये, इथे देनच्या ऐवजी पाहिजे होतं व्हेन. When using adverbs like scarcely, hardly, or barely to describe two events happening in quick succession, the correct conjunction to use is when, not then. Fourth, she preferred coffee than tea because it was stronger. आता जेव्हा तुलना होते तेव्हा या देनच्या ऐवजी इथे येतो टू. म्हणजे इथे प्रिपोजिशन एरर आहे, प्रिपोजिशन एरर. इथे काय पाहिजे होतं मग, द फ्रेज प्रेफर्ड कॉफी टू टी, देनच्या ऐवजी पाहिजे होतं टू. थँक्यू.